नमस्कार मंडळी, जनावरांना आहारातून योग्य पोषण मूल्यांचा पुरवठा होत नसेल तर जनावरांना चरायला सोडल्यावर मिळेल त्या अखाद्य गोष्टी ती खाऊ लागतात. सामान्यतः गाई म्हशींमध्ये प्लास्टिक खाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. सध्या जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक साचणं ही समस्या फार मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. आपल्याकडे घरातील उरलेलं अन्न किंवा कचरा टाकताना प्लास्टिक पिशवीचा वापर केला जातो. यामधले पदार्थ खात असताना जनावरांच्या पोटात प्लास्टिक पिशवी जाण्याची शक्यता वाढते. पोटात साचलेल्या प्लास्टिकमुळे रवंथ करण्यामध्ये त्यांना अडचणी येतात किंवा पोटात तयार झालेला वायू बाहेर पडायला अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता वाढते. काही वेळेस अखाद्य गोष्टींबरोबर लोखंडी तुकडे, तारा, खिळे यासारख्या वस्तू देखील पोटात जातात. त्यामुळे आतड्यांना जखम होण्याची शक्यता वाढते. प्लास्टिक खाल्लेलं जनावर ओळखणं अवघड असतं, कारण हे प्लास्टिक किंवा अखाद्य वस्तू पोटात जाऊन साचून राहतात. जनावराला त्रास सुरू होतो. जनावर खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करतं. दूध उत्पादनात घट दिसून येते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. मंडळी, प्लास्टिकच्या विशिष्ट गुणधर्मामुळे ते अन्ननलिकेद्वारे सहज गिळलं जातं. प्लास्टिक हे न पचणारं, न विघटन होणारं आहे. त्यामुळे ते खाल्ल्यावर सरळ कोठी पोटात साठून राहतं. पोट गच्च होऊन अपचन होतं. जाळी पोटातून खरे पोटात जाण्याचा अन्नाचा मार्ग बंद होतो. जठराची हालचाल मंदावते. प्लास्टिकच्या पिशवीमुळे पोटामध्ये वेगवेगळे कप्पे तयार होतात आणि त्यामध्ये अन्न साठलं जातं. या साठलेल्या अन्नावर पचनक्रिया होत नाही. ओटीपोटाच्या हालचालीमुळे साठलेल्या अन्नाचा मोठा गोळा तयार होतो. तो जाळी पोटातून खरे पोटात जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करून बाधित जनावराला मृत्यू येऊ शकतो. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पोटात जमा झाल्यामुळं पोटाची आकुंचन क्रिया मंदावते. त्यामुळे पचनक्रिया सुद्धा मंदावते. पोटामध्ये वायू जमा होऊन अपचन होतं. जठराची गती मंदावते आणि रवंथ क्रिया पूर्णपणे बंद होते. कोठीपोटाच्या सामूमध्ये बदल होतो. पोटाच्या आतील दाब वाढल्यामुळे पोट दुखायला लागतं. याचा जनावरांच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होऊन त्यांची भूक मंदावते. प्लास्टिक खाल्ल्याची काही लक्षणं आहेत. यामध्ये जनावर चारा खात नाही, पाणी पिणं कमी करतं, दुग्धोत्पादनामध्ये घट येते, जठराची हालचाल 3 मिनिटाला एकापेक्षा कमी होते, शेणाचं प्रमाण कमी होतं, वारंवार पोटफुगी होते. तपासणी केली असता रक्तावरती कुठलाच परिणाम दिसून येत नाही. शारीरिक तापमान, हृदयाची गती आणि श्वासाच्या गतीवर सुद्धा काहीही परिणाम झालेला नसतो. मंडळी, यावर उपाययोजना म्हणजे सकस, संतुलित आहार जनावरांना द्यावा. त्यांच्या सभोवतालचा परिसर, गोठा हा प्लास्टिकमुक्त राहील यासाठी प्रयत्न करावेत. कारण शस्त्रक्रिया करून खाल्लेलं प्लास्टिक जनावरांच्या कोठीपोटातून बाहेर काढणं हाच एकमेव उपाय सध्या तरी आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जनावरांना अखाद्य वस्तूंमुळे जे अपाय होतात ते आपण थोडीशी काळजी घेतली तर निश्चितच टाळू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.